डाळ तांदूळ न भिजवता अवघ्या 10 मिनिटात कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत बटाट्याची भाजी करूयात. 2 मोठे आकाराचे बटाटे साली काढून स्वच्छ करून घ्यायचे, लहान आकारामध्ये कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर पाण्यात ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत. तोपर्यंत कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. यामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेली मिरची, कांदा घालायचा, कढीपत्ता घालायचा. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये टोमॅटो घालायचं, कट केलेल्या बटाट्याची फोडी घालायच्या, 1 छोटा चमचा हळद, धने पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं, गॅस लहान करायचा आणि शिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे बेसन पीठ, थोडासा सोडा, चवीनुसार मीठ, दही घालून घ्यायचं, पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. जास्त घट्ट नाही पातळ नाही. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. तोपर्यंत बटाटा शिजलाय का तो पाहून घ्यायचा. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून कढई बाजूला ठेवायची. आता गॅसवरती डोसा पॅन गरम करायला ठेवायचा. ग्रीस करण्यासाठी त्यामध्ये तेल पाण्याचा शिडकावा करायचा आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. नंतर यावरती डोसे घालायचे, कुरकुरे डोसे भाजून घ्यायचे. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब.